मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करत तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप केलाय। यामुळे ही योजना टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या आरोपानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कोणाचाही अर्ज रद्द करण्यात आलेला नाही, मात्र पात्रता निकषांची पडताळणी सुरू असून काही लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे। तटकरे यांच्या माहितीनुसार वय आणि उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणारे अर्जदार, वाहन नोंदणी असलेले लाभार्थी तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या काही अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली। याशिवाय अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांचाही लाभ स्थगित झालाय। ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे आणि तरीही लाभ बंद झाला असेल त्यांनी महिला व बालविकास विभागाशी तातडीने संपर्क साधावा असं आवाहनही तटकरे यांनी केलंय। राज्यातील एकाही पात्र महिलेवर अन्याय होऊ देणार नाही आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचे निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये।